नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या वेबसाईटवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक लाईव्ह वरती. नमस्कार भाऊसाहेब, या कच या. आज खतरनाक व्हिडिओ पाहायचा आहे. आरबीआय पैसे कशी छापते. लय दिवसाचे लोक वाट पाहत होते, सर घ्या ना जी, आम्हाला सांगा ना जी नोटा कशा छापते जी. तर नोटा कशा छापते तेच पाहायचं आहे भाऊसाहेब आपल्याला. का असं आपल्या मनात असं काऊन नाही येत. आरबीआय आपलीच आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकमध्ये नोटा छापाच्या मशीनही आपल्याच आहे. मग कागद तर आहेच, कम पैसे में फुल आवाज. कच इकडून मशीन आहेत, कागद टाकले असते आणि भराभर तिकडं 2000चे बंडल छापले असते. आणि सारे बीपीएल आय बिलो पॉवर्टी लाईन यायले म्हणलं तर दवंडी पिटून दिली असती. या रे सगळेजण, उद्या आर्वी नाक्यावर भारत सरकार सगळ्याला लखपती करून देणार आहे. का भारत गरीब 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 म्हणतेच्या मायमी धरले असते आणि कच दवंडी पिटवली असते. उद्या सकाळी 9 वाजतापासून लाईनीत लागा सगळे बीपीएल. सगळ्याले भारत सरकार लखपती करणार आहे. ट्रकमध्ये बंडल आणणार आहे 2000चे भरून आणि सगळ्याले लाईनीनं वाटून देणार आहे. कंट्रोलमध्येच वाटले असते मी, नाही तर कंट्रोलमध्ये वाटले असते ना. स्वस्त धान्य दुकानात 2 लाखाचं एक बंडल एकाले सगळ्याले लखपती करून दिलं असतं. पण असं काऊन नाही करता येत बे. बंडल काऊन वाटता येत नाही, बंडल छापता काऊन नाही येत. 1000चे इकडून मशीन आपल्याच आहे ना बे, नोटा छापाच्या आहे ना, आहे का नाही. मग सर नोटा छापाच्या वेळेस काजी सोनं ठेवते का. सोनं अवे सोनं ठेवते का नोटा छापाच्या वेळेस. सोनं किती ठेवण, किती रुपये आहे. बंद्या लोकांचे पैसे जमा केले ना, आमच्या वर्दी एवढा ढीग लागन. का मोठ्या टेकडी एवढा ढीग लागन. बंडल आयचा नोटाच्या एवढे पैसे आहे, कुठून आणन एवढं सोनं, आहे का नाही. तर पैसे कसे छापले जाते, ठीक आहे. पैसे निर्माण होते का छापले जाते, हे एक कन्सेप्टच आहे. आजचं लेक्चरच आपलं त्याच्यावरचं आहे का पैसे छापल्या कसे जाते आणि पैसे बनवल्या कसे जाते, आहे का नाही. निर्माण कोण करते, आरबीआयला अधिकार आहे का धरल्या नोटा, ठीक आहे. कच छापल्या बा, इकडून मशीन आहेत, कागद टाकले, तिकडून बंडल काढले. भारत सरकार तुला पाहिजे घे पैसे, महाराष्ट्र शासन तुला पाहिजे घे पैसे, बीपीएल तुला पाहिजे घे पैसे. असं काऊन नाही करतायत, आहे का नाही. आजचं लेक्चरच त्याच्यासाठी आहे का नोटा कशा छापल्या जाते. हे लक्ष द्या रे भाऊ, आज पाहू, ठीक आहे. पैसे कसे छापल्या जाते, लक्ष द्या बे, ठीक आहे. पैसे कसे तयार होते, ठीक आहे. पैसे कसे तयार होते, कसे तयार होते, ठीक आहे. नोटा कसे तयार होते, नोटा कशा छापल्या जाते, नोटा कशा छापल्या जाते, कशा छापल्या जाते. झा झालं बे, छा पाहिजे ना, ठीक आहे. छापल्या जाते, ठीक आहे. लक्ष द्या, पैसे कसे तयार होते, नोटा कशा छापल्या जाते. आज आपल्याला तेच पाहायचं आहे का कशा छापल्या जाते नोटा. मग आता लक्ष द्या बे, आता पैसे छापताना रिझर्व्ह बँक सर जेव्हा नोटा छापते तर त्याच्या बदल्यात सोनं ठेवते का. हे लक्ष द्या, रिझर्व्ह बँक त्याच्या बदल्यात, ठीक आहे, सोनं ठेवते का, आहे का नाही. तर आता थोडे जे सोनं ठेवते तर ते कुठं ठेवते बे. सोनं गिनं ठेवणं बंद झालं जगात. आता कुठून आणन एवढं सोनं. सोनं हा आता अमूल्य धातू आहे. 50,000 रुपये तोयावर गेलेले का, 5 लाख रुपये किलो झालं सोनं. कुठून आणन एवढं सोनं. सोनं आणता येत नाही, सोनं ठेवता येत नाही. एवढं मोठं सोनं ठेवायला गेलं तर किती करोडो रुपयाचं, एवढ्या भारतात किती मोठे नोटाचे बंडल आहे. त्याचं जर सोनं ठेवलं तर सत्याना आणायचं कुठून, सगळ्यात मोठा विषय आहे. मग आता लक्ष द्या, मग रिझर्व्ह बँकेला कवाही नोटा छापता येते का, नोटा छापता येते कवाय ते समोर सांगेन. पण नोटा निर्माण कशा होते हे लक्ष द्या. लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, नोटा छापाचे अधिकार. का म्हणलं, नोटा छापाचे, नोटा भारतात नोटा छापाचे अधिकार, ठीक आहे. भारत सरकारले नाही बे, भारत सरकारले नोटा छापता येत नाही. नोटा छापाचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे, आरबीआय कोणाकडे आहे.
नोटा छापण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेकडे आहे. ठीक आहे. हे याच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीकडे होते, मग इम्पेरियल बँक ऑफ इंडियाकडे आले. ठीक आहे. हिंदुस्थान बँकेकडे होते, तिच्याकडून काढले, मग इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, मग ठीक आहे डायरेक्ट इंग्लंड सरकारकडे होते. आता लक्ष द्या, मग रिझर्व्ह बँकेकडे आले. नोटा छापाचे अधिकार आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. पण नोटा मनात येईल तशा रिझर्व्ह बँकेला छापता येत नाही. समजलं का? का म्हटलं? मनात येईन. 5 लाख रुपये किलो नाही बे सोनं. 5 लाख रुपये किलो कुठं किलो आहे बे? 50 लाख रुपये किलो सोनं आहे ना. 5 लाख रुपये म्हणलं का म्या? ठीक आहे. 5 लाख रुपयात किलो विन तर झालं. मग 5 लाख रुपये म्हणलं का म्या? 5 लाख रुपये म्हणलं तोंडातून निघालं सण 50 लाख. ठीक आहे. 50,000 रुपयाचं 10 ग्रॅम, 50,000 रुपयाचं 10 ग्रॅम, 5 लाखाचं 100 ग्रॅम, 5 लाखाचं 100 ग्रॅम, 50 लाखाचं 1 किलो. तर आता लक्ष द्या, मग नोटा छापाचे अधिकार आरबीआयले आहे आणि नोटा तयार करायचे. ठीक आहे. काय म्हटलं बा? नोटा तयार करायचे अधिकार, तयार करायचे अधिकार. बेडोमडेव लक्ष द्या, नोटा तयार करायचे अधिकार कोणाकडे आहे? तर नोटा तयार करायचे अधिकार व्यापारी बँकेकडे आहे. सर व्यापारी बँका कशा तयार करते? लक्ष द्यावे आता. ठीक आहे. आता बा मी काय म्हणून राहिलो, नोटा छापाचे अधिकार आरबीआयले आहे, पण नोटा तयार करायचे अधिकार व्यापारी बँका. सर व्यापारी बँका म्हणजे कोणत्या? तर हे जे तुम्ही नाही का महाराष्ट्र बँक, कॅनरा बँक, इलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेशन बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आहे का नाही, ह्या ज्या बँका होय, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक, ह्या ज्या बँका होय, ह्या व्यापारी बँका होय, ह्या नोटा निर्माण करते आणि आरबीआय छापते. समजलं का? ठीक आहे. आरबीआय छापते. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, का म्हणून राहिलो, नोटा छापाचे अधिकार. ठीक आहे. नोटा छापाचे अधिकार आरबीआयले आहे आणि नोटा निर्माण करण्याचे अधिकार, नोटा तयार करण्याचे अधिकार, नोटा निर्माण करण्याचे अधिकार. ठीक आहे. इथं शब्द निर्माण वापरतो मी, निर्माण. ठीक आहे. म्हणजे पैसा निर्माण करण्याचे अधिकार. ठीक आहे. नोटा किंवा पैसा. ठीक आहे. पैसा छापण्याचे अधिकार आरबीआयले आहे आणि निर्माण करण्याचे अधिकार व्यापारी. मग कसे सर? ठीक आहे. कसे सर? लय लोकांच्या मनात प्रश्न येते का आरबीआय आपलीच आहे, रिझर्व्ह बँक आपली आहे, मशीन आपली आहे, कागदबी आपली आहे, ढर 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 इकडून टाकाव ना टर टर तिकडून नोटा काढाव आणि भारतातल्या बंद्या लोकांना लखपती करून द्यावं. जात तिकडं गरीब 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 म्हणते भारतच्या मामी. ठीक आहे. सगळे लखपती करून टाकू. पण असं करता काऊन नाही येत? ए मग नाव कोणाचं? आरबीआयचं. छापते थे गव्हर्नरची सही त्याच्यावर कचकन. आणि नोटा निर्माण कोण करते? व्यापारी. व्यापारी बँका सगळ्यात बदमाश. कोणतीच बँक 1 रुपया बी तुमच्या उरावरचा सोडत नाही. तुम्ही तिचे पैसे भरले नाही, एकदम डुबवाले आले, 4-5 वर्ष भरले नाही, तर मग ते पाहिजे सेटलमेंट जमवायचं का? ठीक आहे. पाय ना बा, मुद्दल तरी भर, नको व्याज देऊ, कायले आमचे पैसे डुबवतो. ठीक आहे. बँकेच्या किस्ता तुम्ही 3 महिने भरल्या नाही का तुमचं कर्ज डायरेक्ट NPA जाते. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, डुबीत गेलेला पैसा. ठीक आहे. तुम्ही बँकेचं लोन भरलं, घेतलं. ठीक आहे. आता समजा 18 लाख रुपयाचं लोन घेतलं, तुम्हाला किस्त आहे 18 लाख रुपयाची, 18,000 रुपये महिन्याचे, 3 महिने लगातार भरले नाही का तुमचे पैसे NPA मध्ये जाते, नॉन परफॉर्मिंग असेट, डुबीत गेलेला पैसा. ठीक आहे. 3-4 वेळा पाहिजे तुमचे डॉक्युमेंट सगळे बँकेत जमा राहते. मोठी चतरी बँक. भाऊ शेतकऱ्याचं कर्ज जरी सरकारनं म्हणलं का तुमचं कर्ज आम्ही माफ केलं, पण बँकेत तोपर्यंत आपल्या खात्यावरून कर्ज नाही उतरत जोपर्यंत सरकारचे पैसे तिच्या तिजोरीत नाही येत. म्हणजे एवढं मोठं सरकार आहे, पण सरकारची बी कवडीची गॅरंटी नाही घेत बँक. हो, तू पहिले दे, मग याच्या खात्यावरचं मी कर्ज उतरवतो 1.5 लाख रुपये. आहे का नाही? इतकी खतरनाक आहे बँका. अरे बँक तुम्हाला सर्व्हिस देऊन राहिली, याला बँकिंग सेवा म्हणते. ठीक आहे. बँकिंग सेवा म्हणते, पण बँकिंग सेवा देताना हे फुकट हमाली नाही करत, कोणीच नाही करत. तुम्ही काम करा तर फुकट हमाली करा का? फुकट हमाली कोणीच नाही करत. मग बँका नाही करत. मग आता लक्ष द्या, हे पैसे कोण छापते, पैसे बनवते कोण? आता बा मी तुम्हाला सांगतो. आता महाराष्ट्र बँक घ्या किंवा कोणतीही बँक घ्या, महाराष्ट्र बँक घ्या
कॅनरा बँक घ्या, कॉर्पोरेशन बँक, कोणतीही बँक. आता बँक लोकायले कर्ज वाटते कसं तुम्हाला सांगतो. काही हिच्या घरी का नोटा सांडल्या का वरतून तुम्हाला कर्ज देणार आहे. तुम्हाला ते कर्ज देते कुठची बँक कर्ज देते. इसकी टोपी उसके सर. बँक दुसरं काहीच नाही करत. याचे घेते आणि दुसऱ्याच्या मस्तकी मारते. बस याच्यातच पैसा तयार होते बँकेचा. अबे बँकिंग सेवा देते का फुकट हमालीकरण का बँक. बँक का करते माहिती आहे का. बँक तुमचे पैसे घेते, श्याम्याचे पैसे घेते आणि डोम्याला देते कर्जानं. मग आता पहा बँक देताना का म्हणते पहा पैसे कसे तयार होते बे. पैसे निर्माण कसे होते. निर्माण होणे वेगळे आणि छापणे वेगळे. आता लक्ष द्या. मग महाराष्ट्र बँकेत बे लक्ष द्या. महाराष्ट्र बँकेत जर म्या 100 रुपये फिक्स डिपॉझिट केले. काय केले फिक्स डिपॉझिट 100 रुपये महाराष्ट्र बँकेत बे. पैसे तयार कसे होते ठीक आहे. 100 रुपये महाराष्ट्र बँकेत फिक्स डिपॉझिट केले. महाराष्ट्र बँक का म्हणते फिक्स डिपॉझिट कर भाऊ ठीक आहे. महाराष्ट्र बँक म्हणते तुले दर साल दर शेकडा ठीक आहे. दर हे 9% रेट होते आता 6% आले ठीक आहे. तुले दर साल दर शेकडा 6% व्याजदर आम्ही देऊ. म्हणजे तुला जर 100 रुपये आमच्या बँकेत जमा ठेवले तर तुले वर्षभरानं 106 रुपये भेटन. पहा इतकी छत्री आहे. पहा बँक का म्हणते महाराष्ट्र बँक म्हणते जर मी महाराष्ट्र बँकेत 100 रुपये ठेवले तर महाराष्ट्र बँकेत व्याजाचे दर लिहून राहते. 1 वर्षासाठी एवढे, 2 वर्षासाठी एवढे, 3 वर्षासाठी एवढे ठीक आहे. महाराष्ट्र बँकेत मी 100 रुपये फिक्स डिपॉझिट केले. एफडी टाकली महाराष्ट्र बँकेत. कराय सराची एफडी ठीक आहे. किती रुपये पहा 100 रुपयाची एफडी टाकली महाराष्ट्र बँक मध्ये. तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही 106 रुपये देऊ. 100 रुपयावर 6 रुपये व्याज देऊ ठीक आहे. आता कुठं 8.5 राहीन कुठं 9 राहीन मी हे समजासाठी घेतलं. वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळे दर राहते आपापल्या परीनं. आता लक्ष द्या ठीक आहे. पैसे तयार कसे होते. महाराष्ट्र बँकेत 100 रुपये फिक्स डिपॉझिट केले तर मला महाराष्ट्र बँकमध्ये वर्षभरानं ठीक आहे 106 रुपये देईन. आता लक्ष द्या बे. आता मले ठीक आहे 1973 चहाची कॅन्टीन टाकायची होती. आता तेव्हा चहाची कॅन्टीन 100 रुपयात होऊन जाईल भरून जाईल. म्या चहाची कॅन्टीन घेतली होती आणि बँक पैसे देताना जो सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे ना त्यालाच देते. भिकारचोट लोकायले कर्ज देत नाही. मोठी हुशार बँक हो. पहिले पाहिजे ठीक आहे. घर बांधायला कर्ज पाहिजे का. प्लॉट कितीचा आहे त्याचं ठीक आहे. किती व्हॅल्युएशन आहे. व्हॅल्युएशन काढून आणा. अंक काढून आणा. ढमक काढून आणा. कागदपत्र जमा करा. ओरिजिनल 7/12 अंक ढमक. एक बी डॉक्युमेंट कमी नाही ठेवत. ठेवायलाच नाही पाहिजे. ठेवायला बी नाही पाहिजे ना. सगळे डॉक्युमेंट क्लिअर करून घेते. मग व्हॅल्युएशन 20 लाख आहे का त्याच्या 80% 16 लाख. 20 लाख असेल तर 16 लाख रुपये तुमचं लोन मान्य करते बँक. 80% काही बँका 90% बी लोन देते. कारण म्या जर याचा प्लॉट लेखाचा इकाले काढला बापूसाहेबाचा तर याचा प्लॉट इकाले काढल्यावर मला तेवढे पैसे ठीक आहे जप्त केला तर तेवढे पैसे प्राप्त झाले पाहिजे. यानं डुबवले समजा आहे का नाही. आता हे बँक मग कर्ज कोणाला देते. बँक म्हणते किंवा इकॉनॉमिक्स म्हणते का पैसे उत्पादक कामात गुंतवा. हे बा हे सोनं घातलं म्या हे अनुत्पादक प्रॉपर्टी आहे. काय अनुत्पादक. आता म्या ठीक आहे 10 ग्रॅम सोनं घेतलं नाही का डब्यात ठेवलं त्याचं वर्षभरात 20 ग्रॅम होणार आहे. अबे पाहिलं का डुकरे 20 ग्रॅम होईन का 10 वर्षानं. सोनं उत्पादक म्हणून पण ते भारत सरकार का अनुत्पादक प्रॉपर्टी. अनुत्पादक आहे उत्पादन नाही आहे. जर मी चहाची कॅन्टीन टाकली 100 रुपयात 100 रुपये. मग मी महाराष्ट्र बँकेत गेलो मॅनेजर साहेबाला भेटलो. अजी मॅनेजर साहेब मला चहाची कॅन्टीन टाकायची आहे जी ठीक आहे. चहाची कॅन्टीन टाकायची आहे का. बरं ठीक आहे. कायच्यातून टाकतो. अजी ते योजना नाही का जी मुद्रा का फुद्रा त्याच्यातून टाकतो ना. ठीक आहे. कुठं टाकतं ने टाकतो आरबी नाक्यावर वर दिले चहाची कॅन्टीन. मग कराय सरले चहाची कॅन्टीन टाकाले 100 रुपये लोन मंजूर करान ठीक आहे. पण आता बा ठीक आहे पहा आता हे ठीक आहे हे 100 रुपये मी फिक्स डिपॉझिट केले होते ठीक आहे. फिक्स डिपॉझिट केले होते मला 106 रुपये दिन म्हणे. कोण महाराष्ट्र बँक का दिन म्हणे 106. आता ठीक आहे माझ्या सोबती गण्या. आता गण्या घेतो. गण्याले चहाची कॅन्टीन टाकायची होती. मायापासून महाराष्ट्र बँकेनं किंवा अजून कोणती बँक घ्या ठीक आहे XYZ ठीक आहे. मग आता 106 रुपये घेतले. मग आता लक्ष द्या बे. मग आता
ठीक आहे, गण्या जो आहे, गण्या गेला मुद्रा अंतर्गत महाराष्ट्र बँकेमध्ये मला लोन द्यायची, चहाची कॅन्टीन टाकायची आहे. तो चहाची कॅन्टीन टाकाले गण्याले 100 रुपये लोन दिलो. ठीक आहे, 1973ची गोष्ट आहे बरं हे. ठीक आहे, आता होते का 100 रुपये चहा कॅन्टीन, समजून घ्या फक्त. तो बँक काय म्हणते त्याले, पाय तुले कर्ज देतो, 100 रुपये कर्ज घे चहाची कॅन्टीन टाकाले, पण मले वर्षभरानं, ठीक आहे, मले वर्षभरानं 10% व्याजदर आहे याच्यावर. म्या फिक्स डिपॉझिट केले तर मला 6 देऊन राहिली. किती? 6. अन याले म्हणते तू हे व्याजानं ने, पण मला 10 देतो. अरे च्या माय, मी असा गेम आहे का? हो, पहा नाही सत्यानाश. ठीक आहे, पा तुम्ही ठेवले तर तुम्हाला 6% देतो म्हणते. महाराष्ट्र बँक हेच मायच पैसे घेतले आणि हे गण्याला दिले. तुम्हाला पैसे कर्जात देता येत नाही, लीगल अधिकार दिले बँकेले. तू घे, इसकी टोपी उसके सर, मेरी टोपी ली और गण्या के सर में पैना दी. समजलं का? तर महाराष्ट्र बँकेत मी 100 रुपये FD केली, जर फिक्स डिपॉझिट केले तर महाराष्ट्र बँक मला 6% व्याजदरानं पैसे देईन, एका वर्षाने 106 रुपये. पण हेच पैसे माझ्या बँकेत फिक्स डिपॉझिट घेतले आणि गण्याला दिले. गण्याला दिले 100 रुपये फिक्स डिपॉझिट. ठीक आहे, ए बँकेपाशी काही नोटा गिटा नाही आल्या, बंडल नाही आले. कोणती बँक दुसऱ्यापासून घेते आणि तिसऱ्याले टोपी चढवते. मग गण्याले चहा कॅन्टीनले 100 रुपये दिले तर बँक म्हणते का 10% व्याजदर लागन. मग एका वर्षानं मला 110 देतो. का देतो? 110 देतो. मग ठीक आहे, महाराष्ट्र बँकेत मी 100 टाकले होते तर मला 106 देणार आहे आणि गण्याले मायाच पैसे व्याजाने दिले तर त्याच्याकडून बँक 110 घेणार आहे. बँकेनं कमावले किती? इथं 100 मागं 4 रुपये कमावले ना भाऊ. अबे 100 मागं 4 रुपये कमावले ना बँकेनं. पहा ना कचं. ठीक आहे, किती रुपये कमावले? 4 रुपये कमावले. पहा, महाराष्ट्र बँकेनं 4 रुपये कचकन कमावले. ठीक आहे, हे बा 4 रुपये 100 मागं. आता 100च रुपये वाटते का मग? आणि लोकही बँकेत टाकते, 100च टाकते का? करोडो रुपयाची वर्षाची उलाढाल राहते, करोडो रुपयाची. ठीक आहे, करोडो रुपयाची. म्हणजे जर 1000, लक्ष द्या, 1000 कोटी रुपये महाराष्ट्र बँकेनं वाटली असन, 100 मागं 4 रुपये प्रॉफिट होऊन राहिलं. 100 मागं किती? 4 रुपये. ठीक आहे, तर इथं 1000 कोटी रुपये वाटले तर 40 ठीक आहे कोटी रुपये. काय म्हटलं? 40 कोटी रुपये. 1000 कोटी रुपयाचं ठीक आहे लोन वाटलं, लोन कर्ज वाटलं तर 40 कोटी रुपये निव्वळ मुनाफा होईल त्याले. 1000 कोटी मागं महाराष्ट्र बँकेले. मग 1000च कोटी वाटते का? अबे 30 हजार कोटी रुपये वाटते एक बँक कर्ज, आणि त्याच्यातून त्याले भेटते नगदी माल. अबे पण यानं चहाची कॅन्टीन टाकली. आता लक्ष द्या, आता यानं चहाच्या कॅन्टीनले 100 घेतले होते. आता चहाच्या कॅन्टीनले 100 घेतले होते. चहाची कॅन्टीन त्याची चालेच नाही, ह्या माशा मारत बसे. तुम्हाला सांगतो, ठीक आहे, जर चहाची कॅन्टीन आता पैसे कोण कमावून राहिलं? तो चहाची कॅन्टीन. चहाची कॅन्टीन मला पैसे कमावून राहिला. त्यानं 100 कर्ज घेतलं, त्याचे तो 120 करो का 130 करो, बँकेला काही लेनदेन नाही. भाऊसाहेब तुनं माझे 100 घेतले होते, मला जाबा 110 आणून दे. ठीक आहे, का म्हणून 110 आणून दे. महाराष्ट्र बँक मध्ये तुला 100 घेतले होते, मला वर्षभराने 110 पाहिजे. तू 120 कमाव का 130 कमाव, डुकऱ्या मला काहीच करत नाही, मला 110 पाहिजे. ठीक आहे, मग आता त्यानं जर 130 कमावले असन, 120 कमावले असन तर तो बँकेत हे घे, जास्त फडफड नको करू, हे घे तू 110. अगं डोकसं नको खाऊ माय, कचकन भरून देईन एका वर्षाने 110. पण मला सांगा, त्यानं 100ची लागत लावली आणि त्याला 80 भेटले का भुरका भरणार आहे का तो 110? तो म्हणून हात वरत करा, खड्ड्यात गेला कामदार माझ्यापाशी पैसेच नाही म्हणून. पैसे नाही, त्यानं हप्ते नाही भरले का त्याचे पैसे NPA टाकते. मग तो म्हणून जाऊ द्या, माझ्यापाशी पैसे नाही भरले, ढोबर फोबर 4 चाकी मारचाकी ते ठीक आहे चहाची कतली मतली इकून टाक, पाय ते पैसे निघत असन तर. असा म्हणून गण्या जर तो लॉसमध्ये आला, ठीक आहे, जर तो लॉसमध्ये आला तर तो पैसे भरू नाही शकणार. मग जाते तो किस्त नाही भरत बँकेच्या, तर ते पैसे जाते NPA, नॉन परफॉर्मिंग असेट. समजलं का? डुबीत गेलेला पैसा.
कायच्यात गेलेला? डुबीत गेलेला. तुम्ही 3 महिने लगातार बँकेच्या किस्त नाही भरल्या, गाडी घ्या 3 महिने नका भरू, डायरेक्ट येते फायनान्सवाला बजाज, हमारा बजाज. चाबी कुठं आहे? मालक कुठं आहे? बायको एक दरवाजा करते, घरीच नाही आजी द्यायची. अहो त्या साडीच्या पदराच्या खालचं लपून आहे थो. घरातच एखाद्या ड्रामात कोंडून ठेवते त्याले. माणूसच नाही आमच्या घरी, मरण न दोन त्या ड्रामात. ठीक आहे, पैसे भरता नाही आले, 3 किस्ता नाही भरल्या का डायरेक्ट येते. त्याच्यापाशी एक चाबी राहते गाडीची, ते लावते तो घेऊन जाते. ठीक आहे भाऊ. आणि काही लोक इंग्लंडले पैसे उठून 9,000 कोटी घेऊन इथंच्या मायमी एक, ठीक आहे, लोन राहते त्याच्यातली अर्धे पैसे तर पहिलेच भरून घेते तो डाऊन पेमेंट मध्ये, आणि त्याच्यात उरलेल्या लोनचे तुमच्यावर थकबाकी राहिलेत गाडीने ते उचलून. इतके खतरनाक लोक आहे का नाही? आणि ते 9,000 कोटी 11,000 कोटी मानल्या. आम्ही त्याला आणूनच राहिलो आपण. तो पुन्हा मोदी का नाही, खतरनाक लोक आहे मोदी नावाचे का नाही. नीरव मोदी 11,000 कोटी दिल्ली टोपी घे शकून. आणि आपण इथं छटाकभर पैसे राहते तर 17 चक्रा धमक्या घेऊन जाईन, अमको जाईन. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, मग आता हे बँक 100 मागं 4 रुपये कमावून राहिली. बँका म्हणते अनुत्पादक म्हणजे कर्ज घेऊन सोनं घेणं नका घेऊ, उत्पादक प्रॉपर्टी कमवा. मग प्लॉट घ्यायला, घर बांधायला कोणाला कर्ज देते माहिती आहे? मग सर घर बांधणे तर उत्पादक नाही आहे, तर घर बांधण्यासाठी कर्ज कोणाला देते? ठीक आहे, त्याचा ठीक आहे पहिली इन्कम पाहिजे. IT रिटर्न किती आहे, किती कमावते ह्या महिन्याचा, ठीक आहे, हे सगळे पाहिजे. अच्छा, ह्या वर्षाचे 4,80,000 रुपये कमावून राहिला का? निव्वळ नफा आहे का याचा 4,80,000? ठीक आहे, 4,80,000 आले वर्षाचा निव्वळ मुनाफा असेल त्याचा 4,80,000. यानं कचकन मग बँक भागते 12नं. ठीक आहे, मग किती 12×48 40,000 रुपये महिना कमावते. ठीक आहे, जर कोणाला कर्ज देते बँक? लक्ष द्या, बँक त्याच माणसाला कर्ज देते तो कर्ज भरू शकायची ऐपत आहे. ठीक आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स भरा. ठीक आहे, जर तुम्ही सरकारी नोकरीवर नाही आहे, जर तुम्ही कोणत्याच नोकरीवर नाही आहे, तर बँक उभी बी नाही करत, डाट्यात चल भाग, उभी बी नाही करत, चल भाग म्हणते. बँकेले ऑथेंटिक, ठीक आहे, ऑथेंटिक पैशाचा सोर्स काय आहे तुमचा? किती बी मोठा बिझनेस असन, IT रिटर्न भरत नसन तर कुत्र बी विचारत नाही, उभी बी करत नाही बँक. म्हणून भराचा, दाखवायचं प्रॉफिट. ठीक आहे, लिगल दाखवायचं, लपून छपून नाही दाखवायचं. ठीक आहे का? हे मी 4,80,000 रुपये भरून राहिलो. ठीक आहे, 4,80,000 रुपये माझ्या निव्वळ खर्च वजा जाता निव्वळ मुनाफा आहे वर्षाचा. मग असा जर तुम्ही त्या IT रिटर्नच्या फॉर्ममध्ये दाखवला, म्हणजे ह्या 40, ठीक आहे, म्हणजे ह्या, ठीक आहे पहा 12×48 म्हणजे ह्या महिन्याचा 40,000 रुपये कमावून राहिला. किती हजार रुपये? 40. मग 40,000 रुपये कमावून राहिला. मग बँक विचार करते तुम्ही एकटेच आहे का? म्हणजे मग एकटंच आहे, बायको घरीच राहते, म्हणजे मग तुम्हाला 20,000 रुपये घर खर्चाला लागन. हो, घर खर्चाला लागन. पोट्याचं ठीक आहे शिक्षण आहे, पोट्टी शिक्षण आहे, गाडीचं पेट्रोल पाणी आहे, भाजीपाला आहे, किराणा आहे. बँक याच्यातले अर्धे पैसे ठीक आहे घर खर्चासाठी काढून ठेवते. आणि मग ह्या उरलेले 20,000 रुपये आपल्याला देऊ शकते वा. मग 20,000 रुपये 20 वर्षासाठी किस्त भरली, ह्या किती लोन भरू शकते तुम्हाला सांगतो सरळ. मग तुमचे जे पैसे उरते अर्धे 20,000, तर सरळ समजायचं का 1,000 1 लाख कर्ज भेटते. आता थोडंसं जास्त भेटते, कर्जाचे दर उतरले. म्हणून जर तुम्ही 40,000 रुपये महिन्याचं उत्पन्न असेल तुमचं, ठीक आहे, IT रिटर्न मध्ये, तर तुम्हाला बँक ठीक आहे 20,000 तुमचे घर खर्चाले आणि 20,000 तुम्ही EMI बँकेची, ठीक आहे, बँकेची EMI भरू शकता. ठीक आहे, एव्हरी मंथ, ठीक आहे, इन्स्टॉलमेंट. EMI म्हणजे एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याची इन्स्टॉलमेंट 20,000 रुपये भरू शकता. तर तुम्हाला 20 लाख रुपयापर्यंत कर्ज देऊ शकते. त्याच्यात तुमचं वय सुद्धा मायने राखते का तुमचं वय किती आहे. तिकडं जास्त गलणलेली असन, 45च्या पुढं असन तर हे कमी होते, कारण तिकडं तुम्ही मरायला टेकता ना, मग कमवायची क्षमता कमी होते. लय खतरनाक काम आहे, लय, ठीक आहे, फुकू फुकू पाणी पेते बँक. म्हणून सहसा भारतातल्या बँका डुबत नाही, पण सध्या डुबाची कंडिशन आली आहे. म्हणून तर मर्ज केल्या
काऊन डुबल्या बँक हे बी समोरच्या लेक्चरमध्ये सांगीन. भारतीय बँका डुबत काऊन नाही, एवढ्या सशक्त काऊन आहेत, एवढ्या 2008च्या जागतिक मंदीत आपण कणखर राहिलो, ते काऊन राहिलो ते बी पुढच्या लेक्चरमध्ये सांगीन. आता पाहत आहे, ठीक आहे. मग गण्या लक्ष द्या, गण्या मग 110 100चे 110 भरून राहिला. ऍक्च्युली गण्यानं चहाची कॅन्टीन टाकली, त्याच्यावर 2 माणसं कामाला ठेवले, त्याचा बी पगार देत आहे आणि गण्यानं त्याचा पगार देऊन 130 कमावले. साहजिक आहे 130 कमावले, त्यानं 130 कमाव 140 कमाव काही लेणं देणं नाही. बँक म्हणते मा 110 भर. ऍक्च्युली पैसे गण्यानं कमावले, बँकेनं कमावले का? नाव कोणाचं? बँकेचं. ऍक्च्युली पैसा निर्माण कोण करते? पैसा निर्माण झाला या 4 रुपये 100 मांग. आता सोनं ठेवत नाही, समजलं का? जेव्हापासून दशमान पद्धत लागू झाली भारतात, रिझर्व्ह बँकेने लागू केली, सोनं ठेवणं बंद केलं. कारण एवढं सोनं आणून कुठून? एवढ्या नोटा छापायच्या आहेत. सरकारले बी नोटा लागल्या, ऐन वेळेले काम पडलं सरकारले पैशाचं. तर भाऊ सरकारले बी रिझर्व्ह बँक फुकट नोटा छापून देत नाही. सरकारनं म्हणलं आम्हाला 5 कोटी रुपये छापून पाहिजे, द्या बरं. अशी नाही देत रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक का म्हणते, ठीक आहे भारत पैसे पाहिजे का तुले? पैसे पाहिजे ते आहे का नाही? स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ठीक आहे, तिची कंपनी गहाण ठेव, काहीच नाही देत. तुम्हाला लोन देते म्हणजे का देते? तुम्हाला बँक लोन देते म्हणजे, ठीक आहे, सरळ बँक का करते? तुमचा बंदा प्लॉट डॉक्युमेंट आपल्यापाशी ठेवते ओरिजिनल आणि तुम्हाला पैसे देते. आणि तुम्ही नाही भरले तर लगेच लिलावात काढते ते. 2 वर्ष नाही भरले का 2-3 वर्ष, ठीक आहे. असं काम आहे. भारत सरकारले बी पैसे छापाच्या वेळेस भारत सरकारच्या प्रतिभूती म्हणजे का? भारत सरकारपाशी, ठीक आहे, भारत सरकारच्या स्वतःच्या प्रॉपर्टी आहे. आता तुम्हाला लोन बँक अशी देते का? या प्रॉपर्टी गहाण ठेव, नाही तर सोनं गहाण ठेव, लोन घेऊन जा 80% सोन्याच्या. असं नाही देत, 1 रुपया बी फेकून नाही मारत. असं काम आहे. मग आता लक्ष द्या. मग ठीक आहे, या महाराष्ट्र बँकेनं 100 रुपये माझ्यापासून घेतले, मला वर्षभराने 106 वापस केले. पण गण्यानं 100 गण्याले तेच पैसे लोन दिले होते, माय जमा ठेवलेले, आणि त्याच्यावर 110 त्याले आले. ठीक आहे. तर महाराष्ट्र बँकेनं, ठीक आहे, अशी प्रत्येक बँक करते. 4 रुपये फुकट हमाली करत नाही, 4 रुपये कमावले. हे जेव्हा ऑडिट करते, ऑडिट किती लोकांना जमा केले आणि किती तुम्ही वाटले, आणि ह्या वाटण्यातून जमा आलेल्या पैशातून आणि वाटून गेलेल्या पैशातून जेव्हा ऑडिट होते, तेव्हा मग तेव्हा सांगते ना, SBIचा निव्वळ मुनाफा 2700 कोटी रुपये वर्षाचा, महाराष्ट्र बँकेचा निव्वळ मुनाफा, ठीक आहे, 530 कोटी रुपये वर्षाचा. ठीक आहे. मग याच्यात त्या बँकेच्या कर्मचाऱ्याचं पगार पाणी स्टेशनरीचा खर्च हे तो मायनस करते, निव्वळ मुनाफा काढते. निव्वळ मुनाफा, हा निव्वळ मुनाफा RBI कडे जाते. काय? आता लक्ष द्या. मग 1000 कोटी रुपये महाराष्ट्र बँकेनं समजा एका वर्षात वाटले असन, आणि त्या 1000 कोटी रुपये 1000 कोटी मांग महाराष्ट्र बँकेले निव्वळ मुनाफा 40 कोटी रुपये झाला, असं जेव्हा ऑडिट मधून काढून देते कोण? रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक ऑडिट करायला येते. मार्च एंडिंग म्हणते ना, तुम्हाला मला सांगते मार्च एंडिंग चालू आहे, खूप काम आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे बँक, ठीक आहे, 3 तास चालू राहील, आहे का नाही? तर हे जे आहे रिझर्व्ह बँक आपल्याला सांगते. ठीक आहे. महाराष्ट्र बँक सांगते. सगळ्या व्यापारी बँका मार्च महिन्यात नवीन इकॉनॉमिकल इयर सुरू होते. मार्च संपला, 31 मार्चले संपला का 1 एप्रिलले नवीन इकॉनॉमिकल इयर तयार होते. नवीन इकॉनॉमिकल सुरू झालं का तिथून नवीन पासून सुरुवात होते बँकेची. मग या वर्षात किती लोन दिलं, किती आले आणि किती गेले. ठीक आहे. तर हे बे पोट्टे, हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे, 40 कोटी रुपये महाराष्ट्र बँकेले जमा केले, 1000 कोटी वाटले, जास्तीचे जमा झाले, घेणारे कमी असेल तर रिझर्व्ह बँकेपाशी नेऊन ठेवते. ठीक आहे. ते उद्या सांगेन CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट कायले म्हणते. ठीक आहे. मग 40 कोटी रुपयाचा निव्वळ, ठीक आहे, निव्वळ मुनाफा झाला. निव्वळ मुनाफा कोणाले? महाराष्ट्र एका बँकेला झाला. अशा करोडो बँकेले, ठीक आहे, अशा ठीक आहे, जेवढ्या भारतात बँका आहे त्याचा त्यानं घेतलं किती आणि त्यानं दिलं किती कर्ज. ठीक आहे. याच्यातून, ठीक आहे, याच्यातून हे आलेले पैसे, ठीक आहे, आलेले पैसे
आणि द्यायचे पैसे हे सगळं मायनस करते आणि निव्वळ मुनाफा पाहिजे. निव्वळ मुनाफा महाराष्ट्र बँकेला 40 कोटीचा झाला. ही सर्व आकडेवारी रिझर्व्ह बँक नेते आणि मग त्याच्या नवीन नोटा करकरीत ठीक आहे छापते. मग 40 कोटी रुपयाचा मुनाफा महाराष्ट्र बँकेला छापून देते. असा कॉर्पोरेशन बँक, इलाहाबाद बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया असे करोडो रुपये दरवर्षी इकॉनॉमी तयार होते, निर्माण होते. निर्माण आपण करतो. नाव ह्या डोंबड्या बँकाचं आहे. ठीक आहे. SBI, इलाहाबाद, PNB ह्या छापून ह्या तयार करून राहिल्या का? ह्या वाटून राहिल्या. फक्त पैसा निर्माण आपण करून राहिलो भारतातले लोक. समजलं का? कष्ट करून राहिलो, राबून राहिलो, धंदे टाकून राहिलो, बिझनेस टाकून राहिलो आणि त्याच्यातून छापून राहिलो, पैसे निर्माण करून राहिलो. आणि बँकेचं कर्ज मला सांगा, म्या जर ठीक आहे म्या जर 2 कोटीचा एखादा बिझनेस टाकला आणि मी जर त्याच्यात ठीक आहे मी जर त्याच्यात डुबलो तर मी बँकेचं लोन भरीन का? 2 कोटी बँकेचं लोन भरून बिझनेस टाकला आणि मी जर उभ्यानं मेलो आणि त्याच्यातून मी प्रॉफिट नाही कमावू शकलो तर मी खतम झालो. मी बँकेला म्हणीन ही का माय प्रॉपर्टी त्याला आहेच नाही मायापाशी का कंद देऊ आहे की नाही. तर असं आहे ते. मग तो डायरेक्ट प्रॉपर्टीचाच लिलाव करते. आपली जे गाण आहे तुम्ही ठीक आहे कर्ज घ्या, बंदे घराची डॉक्युमेंट तुमची बँकेत आहे. भर कर्ज नुसता भर, सुस्तीच नाही करत. पैसे किती कर्ज ज्याची ऐपत नाही त्याने घेऊ नये. मी पहिले पाया पडून सांगतो, अवकातीपेक्षा जास्त कर्ज घ्यायचं नाही, नाही तर पुरं भिकारवाडा काम होते, पुरं ढोबरी लागते, लिलाव होऊ शकते आपल्या प्रॉपर्टीचा. कारण सगळे डॉक्युमेंट बँकेपाशी राहते आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. जेवढी अवकात आहे तेवढंच कर्ज घ्या. अवकातीपेक्षा जास्त कर्ज काम लय खतरनाक आहे. आता बा मायावर 18 लाख मी एक प्लॉट घेतला माडाचा, 18 लाख लोन घेतलं. 18 लाख किती लाख? 18 लाख. आता बाबे 18 लाख लोन आहे. ठीक आहे 18 लाख रुपये तुम्हाला पाहता याची किस्त 18 लाख रुपये लोन. ठीक आहे किती वर्ष भरायचं आहे? किती वर्ष पहा 18 लाख 18,000 रुपयाची किस्त आहे त्याची. 18,000 20 वर्ष भरायचं आहे. किती वर्ष? 20 वर्ष. एका वर्षाचे किती भरा पान तुम्ही? 20 वर्ष भरायचे आहे. ठीक आहे 18,000 रुपये किस्त आहे. ठीक आहे सॉरी 16,000 रुपये किस्त आहे. किती हजार रुपये? 16,000 रुपये किस्त आहे. 18 लाखाचं लोन आहे. 18,43,000. माया विमा पहिलेच काढून घेतला बँकेत. त्याच्यात चांगलं केलं. समजा मी गचकलो मधातच मेलो, बँक काय म्हणते हे 18 लाख लोन आणि कराय सर ह्या तुमचा ठीक आहे ते जे लोन घेतलं त्याचा विमा. तुम्ही मनात गचकले मेले, माय पैसे नाही पतले पाहिजे. तुमच्या बायकोला भरा लागन. ते जर कमावती नसन तर मग काय मग प्रॉपर्टी का लागन ना. मग त्याच्यापेक्षा विमा काढा. तुम्ही जर मेले गचकले तर तुम्हाला एकही इन्स्टॉलमेंट भरा लागन नाही. तुमची इन्स्टॉलमेंट ठीक आहे त्या तुम्ही जो विमा काढला त्याच्यातून एका दवाने 20 वर्षाचा विमा 43,000चा 43,500चा काढून टाकला माया SBIनं. मग SBI पासून लोन घेतलं 18 ठीक आहे 8.93% काहीतरी मला व्याजदर आहे. तर 16,000 रुपये किस्त आहे. ठीक आहे मग आता लक्ष द्या 12 महिन्याचे पैसे किती भरा लागन. ठीक आहे 3 शून्य कच ठीक आहे 12 पंचे 60 12 सकम 72 शिन 2 हातच्याल 7 12 7 19. ठीक आहे ए भाऊ 1,92,000 रुपये एका वर्षाचे गुन्हेला 20. पा माय पैसे किती चालले. कर्ज उचललं भाऊसाहेब, कर्ज उचललं 18 लाख. मी पहिले सांगून राहिलो ज्यानं कर्ज घेतलं त्याचा सत्यानाश पहा कशी करते बँक. किती भरा लागन का 20 वर्षात. ठीक आहे 20 वर्षात पहा. ठीक आहे 1 लाख. म्हणून अवकातीपेक्षा जास्त कर्ज घ्यायचं नाही. ठीक आहे मग आता 20 वर्ष 1 शून्य 2 शून्य 3 शून्य हे 4 शून्य 2 न गुणा पहा बेदुने 4 9 दुने 18 8 हात चाला 1. ठीक आहे 2 1 2 ठीक आहे भाऊ 38,40,000 रुपये उचलले. किती का भाऊ उचलले किती का? 18 लाख उचलले आणि 20 वर्षात भरा लागन 38,40,000 रुपये. पुरा कराय मास्तरचा मरतपर्यंत 20 वर्षापर्यंत सत्यानाश. घेतलं 18 निव्वळ बँक 20 लाख रुपये छापून राहिली 20 वर्षात. 20 लाख रुपये निव्वळ छापून राहिली. माया 18 लाख मला दिलं. ठीक आहे कमावून राहिली. ठीक आहे कमावून राहिली 18 लाखावर 20 वर्षात. ठीक आहे म्हणजे एका वर्षापिच्छे 1 लाख छापून राहिली असं समजा. कसा आहे खतरनाक.
म्हणून अवकातीपेक्षा जास्त कर्ज घ्यायचं नाही भाऊ, नाही तर आपला कवा सत्यानाश होईल काही सांगता येत नाही. ठीक आहे, आपण जर भरू नाही शकलो बँक, ठीक आहे, असं काम आहे बँकेचं. मग आता ठीक आहे, आता पहा बे पोट्टू, आता बँक पैसे कसे तयार करते, तर हे जे ऑडिट करून नेते ना, ठीक आहे, हे जे रिझर्व्ह बँक ऑडिट करून नेते ना, कोणतं हे का किती दिलं, ठीक आहे, मग आता 10,000 कोटी वाटते काही बँक, 10,000 कोटी वाटते, 10,000 कोटी घेते, नसले आपल्या पाचशेत RBI कडून उसने आणते लोकांना वाटते. ठीक आहे, तर याच्यात जे कमावते मग हे ऑडिट मध्ये माहीत पडते का किती दिले, किती आले आणि त्याच्यातून तुम्ही किती कमावले. ठीक आहे, तर लक्ष द्या. मग हे जेव्हा याचं बी प्रमाण ठरून आहे, याचं बी प्रमाण ठरून आहे का NPA डुबीत गेलेले पैसे एखाद्या बँकेचे किती असावे. जागतिक एक बेसल आहे, ठीक आहे, बँक ऑफ सेटलमेंट नावाची, ठीक आहे, बँक ऑफ सेटलमेंट नावाची एक आंतरराष्ट्रीय बँक आहे. काय कर्जाचं सेटलमेंट कसं करा तीन सांगून दिलं. काय एखाद्या बँकेचं NPAचं प्रमाण 8% जास्त नाही, पण भारतातले लोक बदमाश आहे असं रिझर्व्ह बँकेला पहिलेच माहित होतं. रिझर्व्ह बँकेनं अभ्यासच केला होता. रिझर्व्ह बँकेने त्याच्यात 1% वाढून दिला का भारतात डुबीत गेलेल्या पैशाचं प्रमाण हे एखाद्या बँकेचं 9% जास्त असू नये. किती टक्क्यापेक्षा? 9%. ठीक आहे, त्याले म्हणते NPA नॉन परफॉर्मिंग, असे डुबीत गेलेला पैसा. तर हे जे आहे बे मोठ्यो काय म्हणून राहिलो, हे जे आहे 4 रुपये 100 रुपया माग बँक कमावून राहिली, तर बँक नाही कमावून राहिली, ऍक्च्युली हे आपण कमावून बँकेला देऊन राहिलो आणि नाव त्या डोंबड्या बँकेचं होऊन राहिलं. हे ऑडिट मध्ये RBI काढून देते. मग महाराष्ट्र बँकेनं 1,000 कोटी रुपया माग 1,000 कोटी रुपयाचं लोन वाटलं होतं. ठीक आहे, या लोन माग 40 कोटी रुपये 4% 40 कोटी रुपये कमावले आणि हा 40 कोटी रुपये निव्वळ मुनाफा झाला. याचा मग रिझर्व्ह बँक नवीन नोटा छापते. समजलं का, नोटा करकरीत. मग दुसरी पुन्हा नोटा छापाची पद्धत अशी आहे का जर मार्केटमध्ये मंदी असेल तर रिझर्व्ह बँक नोटा छापते, पण नोटा अशा छापता येत नाही. मग भारत सरकारले म्हणते तुम्हाला नोटा पाहिजे का, मार्केटमध्ये पैसे होताचे आहे का. मग मार्केटमध्ये पैसे होताचे आहे तर मग तुमच्या ज्या प्रॉपर्टी आहे शेल गेल भेल NTPC ONGC ते आपल्याला जसं ठीक आहे इतर बँका लोन द्यायच्या वेळेस गाण ठेव म्हणते, बायकोच्या गळ्यातलं डोरलं ठेव तवा कर्ज नाही, सोन्यावर प्रॉपर्टी गाण ठेव तवा कर्ज नाही. कर्ज असं देत नाही, ते क्रॉप लोनच भेटते फक्त आपल्याला शेतीच्या उत्पन्नावर. त्याच्यावर बी व्याज भरा लागते ना, ते भराच लागते. त्याच्यावर बी 150 सह्या घेते, इकडं कर इकडून कर तिकडून कर अमकं कर ढमकं कर, 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर आणि 3-4. ठीक आहे, मग आता हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का ह्या निव्वळ मुनाफ्याच्या नोटा छापते आणि मार्केटमध्ये मंदी असेल तर पैसे होता लागते. पैसे होताच्या वेळेस भारत सरकारले म्हणते रिझर्व्ह बँक पैसे होताचे आहे तुम्हाला, मग ते शेल गेल व्हेलच्या प्रॉपर्ट्या मायापाशी आणून द्या. जेवढ्या रुपयाची प्रॉपर्टी आहे तेवढ्या रुपयाच्या नोटा छापून देतो. मग शेल गेलच्या प्रॉपर्ट्या ठीक आहे गाण ठेवते, त्याला रोखे म्हणते. रोखे साध्या भाषेत रोखे म्हणजे का, तर रोखे म्हणजे भारत सरकारच्या साध्या भाषेत प्रॉपर्ट्या. मार पुस्तकात असते रोखे 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 रोखे. रोख्याच्या बदल्यात रिझर्व्ह बँक नोटा छापून देते. कशा रोखे म्हणजे भारत सरकारच्या प्रॉपर्टी भारत सरकार गाण ठेवते, हे घे रिझर्व्ह बँक आणि मग नोटा दे छापून. ठीक आहे, मग रिझर्व्ह बँकानं ठीक आहे आता लक्ष द्यावे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड काय म्हणून राहिलो, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड शेलची एक ठीक आहे 1,500 कोटी रुपयाची कंपनी गाण ठेवली. ठीक आहे, भारत सरकारनं काय केलं का 1,500 कोटी रुपये मला मार्केटमध्ये होताचे आहे, हे 1,500 कोटी रुपयाची कंपनी हे गाण ठेव आणि नोटा छापून दे. तर मग 1,500 कोटीची रोखे भारत सरकार रिझर्व्ह बँकेला देते आणि त्याच्या बदल्यात नोटा करकरीत नवीन नोटा छापून देते. जेव्हा RBIला हे सोडवाच राहते 1,500 कोटी रुपये आणि त्याच्यावरचं व्याज हे भरा लागते, हे घे रिझर्व्ह बँक आणि मले ठीक आहे माई प्रॉपर्टी वापस दे. तुमचं जसं तसंच सरकारचं. ठीक आहे, असं भेटत नाही. समजलं काय. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो तर हे RBI मग RBI नोटा छापते. जेव्हा ठीक आहे व्यापारी बँकाचं ऑडिट करते, त्या ऑडिटमधून जो मुनाफा येते ठीक आहे आता सोनं ठेवलं जात नाही, या मुनाफ्याच्या नोटा. मग SBIचं आपल्याला पेपर लिहिते SBIचा यावर्षीचा निव्वळ मुनाफा 2700 कोटी रुपये, तर 2700 कोटी रुपयाच्या करकरीत नोटा मग छापून SBIला देते. हे घे तुनं कमावले.
ठीक आहे. महाराष्ट्र हे घे 40 कोटी कमावले, ठीक आहे, करकरीत नोटा, ठीक आहे. इलाहाबाद बँक हे घे 250 कोटी रुपये तुनं कमावले, 250 कोटी रुपयाच्या नोटा. ह्या नवीन मार्केटले नोटा येते. मग ह्याले म्हणते पैसा निर्माण होते. म्हणून पैसा निर्माण कोण करते? तर व्यापारी बँका. ऍक्च्युली लेको पैसा निर्माण तुम्ही करता. कोण करता? तुम्ही करता. पण नाव ह्या डोंबड्या बँकायचं आहे, ठीक आहे. 1 रुपया आम्हाला फुकटा, आपल्याला फुकटाचा नाही देत. हे कमावून राहिली, फुकट हमाली नाही करत बँका. अबे फुकट हमाली करण का? तुम्हाला ATMची सुविधा देईन. ATMच्या सुविधेचे सुद्धा पैसे कापते. 250 रुपये महिन्याचे. चेकबुकचे सुद्धा पैसे कापते. एक बी वस्तू फुकट नाही देत. एवढे पैसे इतकी हुशार आहे. तुम्ही पैसे ठेवा बँकेत, पैसे ठेवा बँकेत, ठीक आहे. तुम्ही जर बँकेत पैसे ठेवले तर तुम्ही जर म्हणलं मॅनेजर साहेब मी वावर विकलं 40 लाख रुपये आणा, अरे आणा ना, ठीक आहे. 5 वाजता फोन करा. उघडी ठेवतो मी, 7 वाजेपर्यंत बिंदास आणा तुम्ही 40 कोटी रुपये. भल्ला मॅनेजर खुश होते, 40 कोटी रुपये येणार आहे. रपकने ते 9 जरी वाजले, 9:30 जरी वाजले, नोटा मोजाले मशीनवर, ठीक आहे. मोज 9:30 वाजले तरी चालते. जेवण इकडेच बरू आपण, ठीक आहे. करायचं आहे 40 लाख रुपये आणले. 40 लाख रुपये कर मोजते. 9:30 वाजू का 10 वाजू, 10 वाजता बँक बंद करते. 40 लाख मोजून झाले यार. जा बरं मग. तिसऱ्या दिवशी साहेब मला 20 लाख पाहिजे होते. अरे कराय सर, तुम्ही 2 दिवसांतून सांगायला नव्हतं पाहिजे का तुम्हाला 20 लाख लागते? एवढे पैसे नसते आमच्या बँकेत. ट्रेझरीतून आणा लागते. हो का? घेतानी गल्लुऱ्या कसं वाटलं? घेतानी नाही म्हणलं. एवढे नव्हते आणा लागत कराय सर. 5 लाख आणले असते, टप्प्याटप्प्यानं भरले असते. तवा नाही मोठं हुशार. आणतानी येऊ द्या, नेतानी पहिले आम्हाला सांगा. 2 दिवसाच्या अगोदर एवढे पैसे पाहिजे 20 लाख कराय सर. एवढे बँकेत पैसे नसते. आणि घेताना नाही म्हटलं का डोंबडे? ते कसे घेतले? गल्लुऱ्या रप्प मोजून 10 वाजेपर्यंत बँक ठेवली ना उघडी. अशा खतरनाक आहे बँका. तुम्हाला सांगतो, जर अशी अफवा पसरवली का बँका डुबणार आहे, तुम्हाला सांगतो बँका तुमचे पैसेच नाही देऊ शकत. अभे हायच नाही एवढे पैसे पुरे वाटवूट करून मोकळे आहे. याचे घेतले त्याचे मस्त की मारले का? कोण राहणार आहे बँकेत? काहीच नाही राहत. सगळ्या व्यवहार आहे. इधर की टोपी उसके सर. बर अफवा पसरली का सगळ्या बँका डुबणार आहे. आणि तुम्ही का लाईनी लावल्यात? काहीच नाही. कुलप लावून पयन उठून पाहिलं नाही का? आता 2 बँका डुबल्या. पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, येस बँक. लोकांच्या रांगा होत्या. नोटा पैसेच नाही, हायच नाही. अरे हायच नाही म्हणजे रिझर्व्ह बँकेलाच ऑर्डर करावं लागते. पैशाचे व्यवहार करता येत नाही म्हणून. दिनच कुठून लोकांचे पैसे घेतलेले वाटले आणि वाटलेला घेऊन पयाला भोरे केशा. का तिथं राहणार आहे कंद? तुमचे पैसे घेते, तुम्हाला जो व्याज देते तो दुसऱ्यापासून काढून घेते. स्वतःपाशी जर तिजोरी ठेवले त्याचे पैसे वाढणार आहे का? मग याचे घेणे त्याच्या मस्तकी मारणे. यालेच म्हणते बँकिंगचे व्यवहार. पैसा हा ठीक आहे घुमवत ठेवला तरच वाढते. पैसा एका डब्यात ठेवला, तिजोरीत ठेवला तर पैसे वाढू शकत नाही. म्हणून बँक म्हणते, भारत सरकार म्हणते का ह्या अशा अनुत्पादक कामाईत, सोन्या चांदीत पैसे गुंतवू नका. ठीक आहे. कायच्यात गुंतवा? तर उद्योगात गुंतवा, जेणेकरून 4 लोकांना काम भेटन आणि ते भारताची उत्पादक प्रॉपर्टी काही ठीक आहे वस्तू निर्माण करन आणि त्याच्यातून तुमच्या कंपनीले उद्योगाले प्रॉफिट होईल. त्याच्यातून तुम्ही रोजगार द्याल. रोजगार गेलं तर 4 घरं चालन. ठीक आहे. हे धोरण आहे आणि हेच धोरण योग्य आहे. साधा आहे. पैसा वाढायची साधी टेक्निक आहे. पैसा जर वाढवायचा असाल तर पैसा रोटेट करा. मार्केटमध्ये गेला पाहिजे. गोरगरिबाच्या हातात पैसे टाका. ठीक आहे. त्याच्या हातात गेला का तो बायकोले साडी, पोट्याले ड्रेस, ठीक आहे, सायकलवर असान तर त्याच्यापाशी जर ठीक आहे 1 लाख रुपये शिल्लक असान कमावून आणल्यावर तर घेऊ का म्हणते बाईक, होंडाची घेऊ का म्हणते, होंडाची पल्सरवर बसशील का म्हणते पल्सरवर. ठीक आहे. तर तो पल्सर घेऊ, उभ्यानच कुठते तो पैसे असल्यावर. घोडा घेऊ का गद घेऊ का बायकोले रेशमाची साडी घेऊ का पोट्याले जीन्स पॅन्ट घेऊ. कारण पैसा गरीबाईच्या हातात पैसा होता. तो मार्केटमध्ये जाईन. तो मार्केटमध्ये गेला का ठीक आहे मार्केटमधल्या वस्तूची मागणी वाढन. वस्तूची मागणी वाढली का उद्योजकाचं उत्पादन वाढन. त्याचं उत्पादन वाढलं का तो जास्त कामगार ठेवन, पुन्हा जास्त कामगाराला काम घेतात, त्याचा पगारही वाढून देईन त्याचं प्रॉफिट वाढल्यावर. साधं लॉजिक आहे. लोकांच्या हातात पैसा होता, लोकांच्या हाताले काम द्या, आपोआप इकॉनॉमी बूस्ट होते. ठीक आहे. अशी नाही बूस्ट होत.
मोठाले लोक मोठाले रस्ते सिमेंटचे कंपन्या कोणाच्या करोडपती लोकांच्या. अबे कोणाच्या हातात पैसा चालला तो. मोठाले मोठे होऊन राहिले आणि गरीब मरून राहिले ना. गरिबाईच्या हातात पैसे कसे ओताले पाहिजे याच्याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. गोर गरिबाच्या हातात इकॉनॉमी भारताची अशीच बुस्टअप होते. काही जास्त करायचं काम नाही. गोर गरिबाच्या हाताला काम द्या. त्याच्या हातात पैसा गेला का तो लगेच मार्केटला जाते. बायकोल साडी पोटेल ड्रेस ठीक आहे. एक बजाज ठीक आहे पल्सर घेईन नाही तर स्प्लेंडर घेईन धरक 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 भो आहे का नाही. साधं काम आहे. इकॉनॉमी बूस्टअप करायची सन तर पैसे रोटेट करा. पैसे रोटेट करायचं एकच आहे. गरिबाईच्या हातात सरकारनं काम द्यायला पाहिजे आणि कामाच्या मोबदल्यात मग पैसे आले का बरोबर आपोआप इकॉनॉमी बूस्टअप होते. ठीक आहे. तर असे पैसे निर्माण होते भाऊ. पैसे छापते RBI पण असे मनात येईन तसे छापता येत नाही. म्हणून ठीक आहे असे कडकड मशीनात टाकले आणि तिकडून धडधड नोटा काढल्या ट्रकमध्ये भरून आणल्या आणि या रे गरीबो BPL आओ ठीक आहे हम तुमको सबको लखपति कर देते. ऐसा नहीं कर सकते. उसी का कारण है ठीक आहे. असं करता येत नाही RBIले. स्वतःची मशीन असून मनात येईन तशा नोटा छापता येत नाही. पैसा निर्माण करावा लागतो आणि तो निर्माण करते व्यापारी बँका. समजलं का. कोण करते. व्यापारी बँका. हे लक्षात ठेवजा डोंबड्यो. व्यापारी बँका पैसा निर्माण करते आणि रिझर्व्ह बँक छापते. रिझर्व्ह बँकेले 10,000च्या वरची नोट छापता येत नाही. भारत सरकारनं एकव्या 10,000ची नोट छापली होती आणि लगेच 2-3 वर्षात बंद केली. मोठ्याल्या नोटा छापला तर ब्लॅक मनी हा सर्वात जास्त लपून राहतो. म्हणून मोठ्याल्या नोटा जास्त छापता येत नाही. समजलं का. 2,000ची नोट भविष्यात बंद होऊ शकते. ठीक आहे. 2,000ची नोट तर मुद्दा म्हणून छापली होती. ठीक आहे. त्याची स्टोरी वेगळीच आहे. मार चीप आहे म्हणे. 10 मीटर खोल जमिनीत राहीन. मग आम्ही किती बयाड आहे. चीप राहीन म्हणजे त्याच्या चीप. सॅटेलाईटहून नोट कुठं आहे माहीत पडन. सत्यानाशच्या माय मी का करावं ह्या बयाड लोकायचं. ठीक आहे. चीप आहे. तुम्ही पाहिलं वाचले असं न्यूज. नोटा बदलल्या तेव्हा. तर नोटा बदलल्यामुळे पुरा इकॉनॉमीचा सत्यानाश झाला आपल्या. ठीक आहे. एकही ब्लॅक मनी बाहेर नाही आला. ब्लॅक मनी आणणार होते अजून आले नाही. तुम्ही पाहूनच राहिले. ठीक आहे. ब्लॅक मनी बाहेर येणार होते बे कुठं आले कोणतं आले. एक ब्लॅक मनी बाहेर नाही आला. ठीक आहे. फॉरेनमधला पैसा आणणार होता. गोष्टच नाही आहे त्याच्यावर. बोमलणार बी नाही आहे का नाही. तर असं आहे. अजून बरंच काही आहे. याच्यानंतर मार्केटमध्ये पैसा कसा ओतते RBI मंदी असल्यावर आणि जास्त पैसा असला मार्केटमध्ये महागाई असल्यावर पैसा कसा काढून घेते. SLR म्हणजे का. CRR म्हणजे का. रेपो रेट म्हणजे का. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे का हे बी आपण पाहू. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. ठीक आहे. आता मी काय म्हणून राहिले याच्यानंतर आपल्याला लगेच लेक्चर पाहायचं आहे ग्राम प्रशासनावर. ठीक आहे. तर हे झालं का ते पाहू. ठीक आहे. तर मी ठीक आहे 2 तारखेला आरमोरी ठीक आहे वडसा ठीक आहे ह्या गडचिरोलीच्या तहसीलमध्ये भेट देणार आहे. तर तुम्ही अतुल आणि मोहितचा नंबर असेल तुमच्याकडे. तिथे जे कार्यकर्ते असेल त्यांना 2 तारखेला किंवा 3 तारखेला कार्यक्रम घ्यायचा असेल 2ला. 3 तारखेला ठीक आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. तर सावली तालुक्यात कार्यक्रम आहे संध्याकाळी. ठीक आहे. गडचिरोलीला आहे 3 तारखेला सकाळी आणि 2 तारखेला मी इथून निघीन. ठीक आहे 2ला. तर 2 तारखेला मी ठीक आहे तिकडं वडसा आरमोरी हे ज्या तहसील आहे जवळ गडचिरोलीच्या. ठीक आहे. तिथं मी भेट देईन. कारण मी निवडणुकीच्या काळात तिथं भेट देऊ शकलो नाही. म्हणून आता मी तिकडं चाललो असतो. एक चक्कर तिकडं मारून येईन. बरेचसे कार्यकर्ते माझी वाट पाहून राहिले. मग भामरागड अहेरी गोंडपिपरी राहिले तर दुसऱ्या टप्प्यात तिकडं काढीन टप्पा. ठीक आहे. तर 2 तारखेला 3 तारखेला हा माझा टूर आहे. बरेचसे लोक ऐकून राहिले. त्यांना सांगून राहिलो का मी 2 तारखेला तिकडे येणार आहे आणि 3 तारखेला गडचिरोली सकाळी कार्यक्रम राहीन आणि संध्याकाळी सावली तालुक्यात राहीन. मग तिथून वापस कारण का इकडं माझे ऑफलाईन क्लास आहे. बरेच दिवस मी ऑनलाईन येऊ शकलो नाही. ठीक आहे. त्याच्याबद्दल माफी मागतो. ठीक आहे. आज लगेच आपल्याला पुन्हा लगेच ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे. त्या निवडणुका प्रत्येक माणसाला समजल्या पाहिजे. याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल व्यवस्था जिल्हा प्रशासनाची का असते हे आपण आता लगेच थोड्या वेळात 5 मिनिटात मी पुन्हा लाईव्ह येतो. ठीक आहे. त्याच्यावर पाहू. आता थांबतो. रजा घेतो. आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.